बांधवांनो, निसर्गामध्ये तुम्ही त्या वनस्पतीमध्ये काहीही त्या करू शकत नाही. तुम्हाला जे काय काम करायचं आहे ते तुम्ही मातीवर केलं पाहिजे. जीवामृत, शिवामृत, अमृत पाणी, खतं हे जे तुम्ही मातीमध्ये घालताय त्याचा परिणाम मातीवर होतोय आणि त्याचा इफेक्ट त्या झाडांवर होतोय. ही एक साखळी तुम्ही लक्षात घ्या. महाराज मग गोमूत्रात आणि शेणात जीवाणू आहेत. शेणात जीवाणू आहेत, त्या गोमूत्रात जीवाणू आहेत. त्या गोमूत्रात आणि शेणात आणि त्या देशी गायमध्ये अजून काय काय आहे अजून सायन्सला सुद्धा उलगडलं नाही. आता त्या जीवाणूंचा वापर शेतीमध्ये होतोय तर 100% होतोय. जीवाणू काय करतात? जमीन भुसभुशीत करतात. साधं सोपं गणित आहे. जीवाणू काय करतात? जमीन भुसभुशीत करतात. मग जमीन भुसभुशीत केल्यानंतर ही वायुतत्व ॲक्टिव्ह होतंय, अग्नितत्व ॲक्टिव्ह होतं, मग जलतत्व ॲक्टिव्ह होतंय. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या.